श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण शनी प्रदोषचे काही राशीफल आणि भगवान शिवशंकराचे आणि शंकराचा अंश असणारे बजरंगबलीचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना लगभग आता समाप्त होत आलेला आहे. बघा, शिवकृपेने आणि योगायोगाने श्रावण महिन्यामध्ये 2 शनी प्रदोषाचा संयोग घडून आलेला आहे. पहिला 17 ऑगस्टला शनी प्रदोष झाला. आता अंतिम श्रावणातील शनी प्रदोष हा 31 ऑगस्टला आलेला आहे. श्रावणातील अंतिम शनिवारी, यावर्षी श्रावणातील अंतिम शनिवार दिवशी शनी प्रदोषचा संयोग बनलेला आहे. श्रावण महिन्यातील अधिष्ठाता स्वामी भगवान शिव आहेत, जे की भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. सर्व ग्रह आणि संयम नियंत्रित करण्याचे कारण भगवान शिवशंकरांना महाकालेश्वर म्हटलं जातं. शनीच्या कुदृष्टीने आणि शनीच्या द्वारा पिली जाणारी बाधा ही केवळ भगवान शिवशंकर आणि त्यांचे अंश अवतार भगवान बजरंगबली हेच आपल्याला वाचवत असतात. शिवपुराणामध्ये विशेष म्हटले आहे की श्रावण महिन्यामध्ये शनिदेवाची पूजा उपासना केल्याने शनिपीडेपासून मुक्तता मिळते. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की 1000 व्रत सोडले तरी चालेल, पण शनी प्रदोष हे व्रत सोडू नका. श्रावणी प्रदोष व्रत हा सर्वेसर्वम आहे. तुमच्या जीवनातील कृपा साडेसातीपासून बचाव होण्यासाठी शनिदेवाचा वैदिक मंत्र ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे भगवान शनिदेवाची तुमच्या साडेसातीतून मुक्तता होईल. स्कंद पुराणानुसार जो शिवभक्त, जो मनुष्य प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना, नामस्मरण पूर्ण मनाने प्रदोष व्रताची कथा ऐकतो किंवा वाचतो, तो 100 जन्म कधीही गरीब होत नाही. आता कलयुगामध्ये प्रदोष व्रत हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे. संध्याकाळची वेळ हा प्रदोष काळ. प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वताच्या रजात भवनामध्ये नृत्य करत असतात, अशी धारणा आहे. त्यामुळे हे व्रत पाळणाऱ्यावर महादेवाची सदैव कृपा आशीर्वाद असतो. प्रदोष व्रत पाळल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात, तसेच अनेक संकटापासून बचाव सुद्धा होतो. यामध्ये आपण अंतिम श्रावणातील शनी प्रदोष दिवशीचे दैनिक राशीफळ पाहणार आहोत. अत्यंत फलदायी आहेत. त्याचबरोबर भगवान शिवशंकराचेही अत्यंत प्रभावशाली शनी प्रदोष दिवशीचे महाउपाय केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होणार आहेत. चला तर मग प्रथम आपण शनी प्रदोष व्रताच्या दिवशीचे राशीफळ जाणून घेऊयात. मेष राशी. श्रावणातील शेवटच्या शनी प्रदोष दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना खूप मेहनत करावी लागेल. मुलांकडून मदत आणि प्रेम मिळेल, तसेच केलेल्या कष्टातून शिवकृपामुळे धनलाभ मिळणार आहे. गरजू व्यक्तीला एखादा गरजेची वस्तू दान करावी, त्यामुळे शिवाची आणि शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल आणि तुमचा दिवस खूप छान जाईल. वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तीने स्वतःच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. तुम्हाला मानसिक चिंता जाणवेल, परंतु भगवान शिवशंकराच्या नामस्मरणाने संध्याकाळपर्यंत तुमचे मन स्थिर राहून प्रसन्न वाटू लागेल. तुम्ही तसेच दिवसभर शनी मंत्राचा जप करावा. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे दिवसभरातील जे काही दुःख आहे ते कमी होईल. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीला शनी प्रदोष व्रताच्या दिवशी करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये लाभ होण्याचा योग आहे. तुमच्या घरामध्ये धनाची स्थिती स्थिर राहील. या दिवशी वाहन चालकाने सावधानीने वाहन चालवावे. मनामध्ये भगवान शिवशंकराचे नामस्मरण ठेवावे. मिथुन राशीच्या व्यक्तीने शनी प्रदोष दिवशी पिंपळाच्या झाडाला 1 लोटा जल अर्पण करावे. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी करिअरच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल. व्यवसायामध्ये लाभ होईल, नफा मिळेल. देवस्थानाची यात्राचे योग जुळून येणार आहे. त्यामुळे विशेष करून या दिवशीच देवस्थानाचे जरूर दर्शन घेऊन यावे.
कर्क राशीच्या व्यक्तीने शनी प्रदोष व्रताच्या दिवशी ज्या काही खाद्यपदार्थ आहेत त्यामुळे गरजू व्यक्तीला त्याचा खूप फायदा होणार आहे. अशा वस्तू दान कराव्यात. भगवान शिवशंकराची आणि शनिदेवाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. सिंह राशीच्या व्यक्तीने शनिवारच्या प्रदोष व्रताच्या दिवशी मानसिक त्रासातून चिंतेतून मुक्ती मिळेल. शिवकृपेमुळे नामस्मरणाने परिवारातील ताणतणाव कमी होईल तर धनधान्याची केलेल्या कष्टाचे फळ मिळणार आहे. प्रदोष व्रता दिवशी सिंह राशीच्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाला 1 लोटा जल त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून समर्पित करावे. कन्या राशीच्या व्यक्तींना शनी प्रदोष व्रताच्या दिवशी नोकरी व्यवसाय करत असाल तर वाद टाळावेत. या दिवशी भगवान शिवशंकराचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुमच्या रागावर नियंत्रण राहील. संध्याकाळपर्यंत तुमची ती स्थिती बदलून जाईल. तसेच ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा सुद्धा जप केल्याने तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होईल. तुला राशीच्या व्यक्तींना शनी प्रदोष व्रताच्या दिवशी केलेल्या मेहनतीतून विशेष असे धनलाभ मिळणार आहे. तसेच केलेल्या मेहनतीतून करिअरमध्ये सफलता, व्यवसायामध्ये नफा मिळणार आहे. परिवारामध्ये वादविवादापासून थोडंसं शांत राहावे. राग आला तर ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी गरजू व्यक्तीला धन दान करावे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी प्रदोष व्रताच्या दिवशी करिअर, नोकरी, व्यवसाय, शैक्षणिक वातावरण असेल तर या स्थितीमध्ये तुमचे चांगले बदल घडून येणार आहे. जी काही परिवारामध्ये समस्या आहे त्यातून निवारण होणार आहे. त्यामुळे धार्मिक स्थानावर आणि शिवमंदिरात किंवा जे काही तुमच्या देवावर श्रद्धा आहे त्या मंदिरामध्ये जावावे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला 1 लोटा जल मनोभावे समर्पित करावे. धनुराशीच्या व्यक्तींना शनी प्रदोष व्रताच्या दिवशी केलेल्या कष्टातून फळ प्राप्त होणार आहे. करिअर, व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा होणार आहे. तुमच्या कामाच्या फळामुळे परिवारामध्ये एखादे मंगल कार्य सुद्धा होणार आहे. त्यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद मानून त्यांचे मनोभावे नामस्मरण करावे. या दिवशी शिवकृपा, शनिकृपा मानून गरजू व्यक्तीला खाद्यपदार्थामधील पदार्थ दान करावा. मकर राशीच्या व्यक्तीने शनी प्रदोष व्रताच्या दिवशी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, करिअरमध्ये हलगर्जीपणा करू नये. यामध्ये कुठलेही महत्त्वाचे काम करताना मोठ्या बुजुर्गांचा सल्ला घेऊनच करावे. त्यामुळे अतिलाभ होईल. या दिवशी अतिलाभ होण्यासाठी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. कुंभ राशीच्या व्यक्तीने शनी प्रदोष व्रताच्या दिवशी वैवाहिक जीवनामध्ये भगवान शिवशंकराच्या कृपेने गोडी निर्माण होईल. केलेल्या कष्टाचे आकस्मिक धनलाभ होईल. दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घ्यायचे बंद करा. गरजू व्यक्तीला धन दान करा. मीन राशीच्या व्यक्तींना शनी प्रदोष व्रताच्या दिवशी ज्या काही पौराणिक समस्या आहेत, भूतकाळातील ज्या काही समस्या आहेत त्या समाप्त होतील. 7.5 मुक्तता मिळण्यासाठी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा मनोभावे जप करावा आणि भगवान शिवशंकराच्या शिवमंदिरात एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. एखादी शुभ सूचना तुम्हाला मिळेल. मीन राशीच्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाला काळे उडीद टाकून 1 लोटा जल मनोभावे समर्पित करावे. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया श्रावणातील शनी प्रदोष व्रता दिवशीचे भगवान शिवशंकराचे आणि शिवाचा अंश असणारे भगवान बजरंगबलीचे काही महाउपाय. रुईचे फूल भगवान शिवशंकराला अतिप्रिय आहे. श्रावण सोमवारी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला रुईचे पुष्प अर्पण केल्याने अनंत फळ मिळते, सुख समृद्धी येते. शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिवशंकर प्रदोष काळामध्ये संध्याकाळची वेळी आनंदाने नृत्य करत असतात. या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा. शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक केल्याने नोकरीतील अडीअडचणी दूर होऊन तणावमुक्त आराम मिळतो. आता नंबर 1, शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर आणि बेलाच्या झाडावर शुद्ध पाणी शिंपडावे आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यावे. या दिवशी बेलाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा शिवशक्ती असा लावावा आणि शिवचालिसाचे पठण करावे. असे केल्याने शिवाची विशेष अशी कृपा प्राप्त होते. प्रत्येक दुःखापासून तुमचे रक्षण होते असे मानले जाते.
तुमच्या मुलांवर कधी संकट येत नाही. ज्यांना मूल नाही त्यांना संतती प्राप्त होते. नंबर 2, योगायोगाने श्रावणामध्ये शनी प्रदोष आलेला आहे, तर शनी प्रदोष व्रता दिवशी पार्थिव शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाचे तेलाने अभिषेक करावे. प्रदोष काळामध्ये महाकालाचे म्हणजेच महाकालेश्वराचे शिवशंकराचे मनोइच्छित दर्शन घ्यावे. विशेष पुण्य मिळते. म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालेश्वराचे शिवशंकराचे मनोभावे मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. नंबर 3, श्रावणी शनी प्रदोष दिवशी हनुमानाला चणे आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य खूप प्रिय आहे. या दिवशी नक्की श्री हनुमानाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. सुंदरकांडाचं पठण करा आणि प्रसाद वाटा. या उपायामुळे शनीची पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं. नंबर 4, शनी प्रदोष दिवशी पिंपळाच्या मुळाला 1 लोटा जल अर्पण करून 1 शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने अनेक दुःखापासून मुक्ती मिळते. या दिवशी पिंपळाचे 1 जरी झाड लावल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. 5, जर तुम्ही तुमच्या शत्रूमुळे त्रासलेले असाल आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळू इच्छित असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शमीपत्र स्वच्छ पाण्याने धुवून शिवलिंगावर मनोभावे अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच शत्रूपासून मुक्ती मिळेल. नंबर 6, तुमच्या व्यवसायाची प्रगती दुप्पट आणि चौपट करण्यासाठी संध्याकाळी 5 वेळा वेगवेगळ्या प्रकाराच्या रांगोळी घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जा आणि तुम्हाला जमल तसे धोत्र्याच्या फुलांच्या आकाराची रांगोळी काढा. आता या रांगोळीच्या मध्यभागी तुम्हाला 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हात जोडून भगवान शिवाचा आशीर्वाद घेताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे स्मरण करावे. असे केल्याने तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल. 7, श्रावण महिन्यामध्ये आलेल्या शनी प्रदोष दिवशी जर तुम्हाला तुमची धनसंपदा आर्थिक परिस्थिती वाढवायची असेल तर 1.25 किलो अख्खा तांदूळ, थोडे दूध घ्या आणि श्रावणी शनिवारी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात दान करा. असे केल्याने तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नंबर 8, तुमच्या वैवाहिक जीवनातील येणाऱ्या अडचणी, अडथळे, वादविवाद दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाऊन कलावा हा शिव आणि माता पार्वतीला 7 वेळा गुंडाळा आणि तो मध्यभागी तोडू नये हे लक्षात ठेवा. 7 वेळा गुंडाळल्यावरच तो तोडावे. आणखी एक गोष्ट म्हणजे धागा तोडल्यानंतर त्यात गाठ बांधू नका, असेच गुंडाळून ठेवा. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील आणि तुमची नाते मधुर आणि गोड होईल. नंबर 9, तुमच्या मुलासोबतचे नाते हे गोड आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात थोडे मध घ्या आणि तुमच्या मदतीने भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर ओम या आकार काढा. ओम आकार काढल्यानंतर वाटीत उरलेला मध आपल्या हाताने मुलांना खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या मुलासोबतचे नाते गोड आणि सकारात्मक होईल. नंबर 10, जर तुम्हाला शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे खूप त्रास होत असेल तर शनी त्रयोदशीच्या दिवशी उडीद डाळ, काळ्या रंगाची जोडी, काळी तीळ, उडीद डाळीची खिचडी बनवून किंवा छत्री, घोंगडी इत्यादी ज्या व्यक्तीला खूप गरज आहे त्या व्यक्तीला अशा गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत, अशा व्यक्तीला दान करा. यामुळे शनिदोष लवकर दूर होतो. नंबर 11, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात असाल, मग ते इंटरव्ह्यूसाठी जात असाल, नोकरीसाठी जात असाल तर तांब्याच्या कलशामध्ये 11 बेलपत्र टाका. त्यामध्ये 11 पांढरे फुले, लाल चंदन घासून एका वाटीत घेऊन जावे. शुक्ल पक्षातील जो शनी प्रदोष आलेला आहे त्या प्रदोष व्रताच्या दिवशी लाल चंदनाचे लेपन पूर्ण शिवलिंगाला आणि जलाधारीला लावायचे आहे. ज्या कलशात तुम्ही 11 बेलपत्र, 11 सफेद फुले टाकून घेऊन गेलेला आहात ते शिवलिंगावर मनोभावे समर्पित करावे. नंतर जलाधारीवर जे चंदन लावलेले आहे त्यावर आपला हात फिरवून आपल्या घरी यावे. आपल्या घरी आल्यानंतर दरवाजावर त्याचा स्पर्श करावा. त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असतो तर ते काम तुमचे नक्की पूर्ण होणार. भगवान शिवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम शनेश्वराय नमः टाईप करा. शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लाईकसुद्धा करा. हर हर महादेव, ओम शनेश्वराय नमः. धन्यवाद.